रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की हरतालिका व्रत 2025 हे कोणत्या तिथीवर येत आहे, ह्यावेळेस कोणी आणि कसं उपवास करावा, कशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी. बघा मंडळी, 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका तृतीया असं म्हणतो आणि ह्या दिवशी आपण हरतालिका तृतीया किंवा हरतालिकेचा उपवास आपण साजरा करतो. यावर्षी हरतालिका व्रत हे 26 ऑगस्ट 2025 रोजी आलेलं आहे. या व्रतामध्ये स्त्रिया वैवाहिक सुखासाठी आपण उपवास करत असतो. अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात. हरतालिकेची कथा तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, पण तरी सुद्धा एका संक्षिप्त स्वरूपात मी सांगते की हरतालिका व्रताची कथा देवी पार्वती आणि भगवान शंकरांच्या विवाहाशी संबंधित आहे. ती म्हणून मिळावेत यासाठी तिने घोर तपश्चर्या केली होती. हिमालय राजाची राजकन्या असलेल्या पार्वती माता ह्या विष्णूशी लग्न करण्यास तयार नव्हत्या. त्यांना शंकर भगवानांसोबत लग्न करण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक कष्ट सोसले. अनेक दिवस पार्वती मातेंच्या सखी त्यांना जंगलामध्ये घेऊन जात. तिथं ते शंकर भगवानांची आराधना आणि उपासना करत होत्या. त्यामुळेच पार्वतीला शंकर भगवान पती म्हणून प्राप्त झाले आणि म्हणून ह्या व्रताला हरतालिका असे नाव पडले, ज्याचा अर्थ असा होतो की हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे सखी, किंवा हरत म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी. तर अरण्यामध्ये येऊन उपवास करणे, उपासना करणे यालाच हरतालिका असं म्हणतात आणि म्हणूनच या उपवासाला हरतालिका असं नाव पडलं. मैत्रिणींनो, या उपवासाचे काही नियम आहेत. ते नियम म्हणजे आपण हा व्रत निर्जला व्रत म्हणून सुद्धा करू शकतो. काही माझ्या सखी निर्जला व्रत देखील करतात, अगदी पाण्याचा थेंबही घेत नाहीत. पण मी सांगेल या ठिकाणी की आम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणेच हे व्रत करणं जास्त गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी साबुदाण्याची खिचडी देखील खाल्ली जाते, पण तुमच्याकडे जर खात नसतील तर तुम्ही नाही खाल्लात तरी चालेल, कारण पार्वती मातेने हे व्रत करत असताना कंदमुळं खाऊन हा उपवास केलेला आहे. आपला हा संपूर्ण उपवास 24 तासांचा घडत असतो. त्यामुळे बऱ्यापैकी या उपवासात तिखट पदार्थ खाणं वज्र आहे. जर तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकत असाल, फळं, दूध, राजगिऱ्याचा शिरा, राजगिऱ्याचे लाडू, असं जर तुम्ही काही खाऊ शकत असाल तर निश्चित प्रकारे पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे ह्या दिवशी हरतालिकेच्या पूजनासाठी तुम्ही मातीची किंवा धातूच्या शिवपार्वतीच्या मूर्तीची किंवा आपल्याकडे असणाऱ्या शिवपिंडची अथवा खऱ्या अर्थाने उपवासाच्या पूजनासाठी विधीसाठी जी पिंड आपण स्थापन करतो ती म्हणजे वाळूची किंवा रेतीची. ही पिंड तुम्ही चौरंगावर स्थापन करून, की पार्वती मातेंनी अरण्यामध्ये जाऊन त्यांच्या सखीला घेऊन त्यांनी पूजा केलेली होती. त्यामुळे आपण शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर बाजूला 4 ठिकाणी असे आपण वर्तुळ करतो, त्या म्हणजे पार्वती मातेंच्या सखी असं मानलं जातं. अथवा हरतालिका मातेची मूर्ती सुद्धा भेटते. 2 हरतालिका मातेचे मूर्ती भेटते, जिथे 2ही देवी अशा बसलेल्या असतात, पार्वती माता आणि त्यांची सखी. अशाही मूर्तीची आपण पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे पूजा करत असताना पूजेच्या वेळी ओम गौरी शंकराय नमः ह्या मंत्राचा जप करत आपण पूजाविधी केली तर आपल्याला अधिक पद्धतीने पुण्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे ह्या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जागरण करणं. रात्रीचं जागरण करणं, भजन कीर्तन करणं आवश्यक मानलं जातं. त्याचप्रमाणे हरतालिका व्रताची कथा वाचणं किंवा ऐकणं हे सुद्धा फार मोठं महत्पुण्य मानलं जातं. तर आम्ही निश्चित ह्या व्रताच्या दिवशी कथा वाचणं किंवा श्रवण करणं आवश्यक आहे. त्यानंतर या उपवासाचे जे पारणे आहे ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी व्रत सोडावं लागतं. त्याची उत्तर पूजा करणं आपण ज्याला म्हणतो ती उत्तर पूजा आपण करावी लागते. या व्रतामध्ये काय करणं आवश्यक आहे तर उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, नवे कपडे परिधान करायचे, शिवपार्वतीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला किंवा शिवपिंडाला आपण नमस्कार करावा, त्याला स्थापित करावी, ती पूजा संपन्न करावी. त्याचप्रमाणे बेलपत्र, धोत्रा, फुले, अक्षदा, चंदन इत्यादी अर्पण करावं, नैवेद्य दाखवावा आणि व्रतकथा वाचावी. अशी आपण साध्या सरळ सुटसुटीत सोप्या पद्धतीने आपल्याला जमेल अशा पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो. आणि ह्या व्रतामध्ये जर काही वज्र सांगितलं असेल तर ते म्हणजे ह्या दिवशी चुकूनही झोपू नये दुपारी किंवा दिवसा. त्याचप्रमाणे अन्न किंवा पाणी घेऊ नये. शक्यतो अन्न भक्षण करू नका. उपवासाला तुम्हाला जितकं काही साध्या सोप्या आणि सात्विक आहार घेता येईल तो आहार तुम्ही घेऊ शकता.
उपवासाचा आहार तुम्ही घेऊ शकता आणि मुळात कोणाशीही वाईट वागू नका व्रताच्या दिवशी. कुणाचंही मन दुखवेल असं तुम्ही बोलू नका. कारण जर आपण शरीराने व्रत करतोय आणि जर आपण कुणाचं अंतःकरण मन दुखवत असेल तर आपल्याला त्या व्रताचं, त्या उपवासाचं पुण्यफल प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे अंतःकरणापासून सगळ्यांशी चांगलं वागा. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, या व्रतामध्ये ज्या 16 पत्री अर्पण केल्या जातात त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या पत्री आपण ह्या शिवपिंडीवर अर्पण करणं गरजेचं असतं, कोणत्या पत्रींचं ह्या पूजा विधीला सर्वात जास्त महत्त्व असतं. भगवान शंकरांच्या पूजेसाठी ज्या पत्री अर्पण केल्या जातात त्यामधील पहिली जी पत्री आहे ते म्हणजे बिल्वपत्र, बेलपत्र किंवा बेल आपण ज्याला म्हणतो. ते शिवतत्व आणि शक्तीचं प्रतीक आहे म्हणून आपण बेलपत्र अर्पण केलं पाहिजे. दुसरी पत्री म्हणजे आघाडा, जे गणपती बाप्पा आणि शक्तीचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे तिसरी पत्री म्हणजे मालती, जे शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. चौथी पत्री म्हणजे दुर्वा, जे गणपती बाप्पा आणि शक्तीचं प्रतीक आहे. गणपती बाप्पांना सर्वात जास्त असणारी ही पत्री म्हणजे दुर्वा, ही देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर पाचवी पत्री म्हणजे चंपक, जी शक्तीचं प्रतीक आहे. त्यानंतर सहावी पत्री करवीर, सातवी पत्री बद्री, हे देखील शक्तीचं आणि शिवाचं प्रतीक आहे. त्यानंतर रुई, ही पत्री देखील शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे कारण हे हनुमान आणि शक्तीचं प्रतीक आहे. त्यानंतर तुळस, मुनिपत्र, हे देखील अर्पण करायचं आहे. तुळस ही भगवान विष्णूंची आणि शक्तीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला तुळस आणि मुनिपत्र हे देखील अर्पण करायचं आहे. दाढिमा, धोत्रा, जाई, हे आपल्याला ह्या तीनही वनस्पती अर्पण करायच्या आहेत ज्या शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. त्यानंतर 14वी वनस्पती आहे मुरबक, जी महाकालीचं प्रतीक आहे. 15वी वनस्पती आहे बकुळ, जे गणपती बाप्पा आणि शक्तीचं प्रतीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची वनस्पती किंवा पत्री म्हणजे अशोक. अशोक या झाडाची पत्री देखील आपल्याला भगवान शंकरांवर अर्पण करायचं आहे कारण ब्रह्मा आणि शक्तीचं हे प्रतीक आहे. मैत्रिणींनो, हरतालिका हे व्रत महत्त्वाचं हिंदू व्रत आहे जे मुख्यतः महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक संसारासाठी आपण भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत करतो. हे व्रत पार्वती मातेने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत केलं होतं आणि म्हणूनच आपण देखील हे व्रत संपूर्ण मनापासून, भक्तीने, शक्तीने आणि मनःशांतीने हे व्रत पूर्णपणे सफल करावं असं मी माझ्या मैत्रिणींना सांगेल. जर समजा या उपवासाच्या कालावधीमध्ये जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, पूजा विधी करायची नाही आहे. जर कोणी कथा वाचत असेल तर तुम्ही ती ऐकू शकता अथवा ऑनलाईन मोबाईलमध्ये देखील त्या कथेचं तुम्ही श्रवण करू शकता. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला आहार घ्यावा आणि सोसेल अशी उपवास आणि आराधना या दिवशी करावी. व्हिडिओ ऐकल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना मनापासून शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.